नमस्कार. लेडीज सूट शिवण्याच्या सत्रात आपले स्वागत आहे. भाग 3 लेडीज सूटचा आराखडा तयार करणे. या सत्राची उद्दिष्टे पाहूया. या सत्राच्या शेवटी आपण हे करू शकाल: कमीजचा कागद पॅटर्न आराखडा तयार करा आणि कापा. मास्टर पॅटर्न तयार करा. कमीजचे आवश्यक कंपाऊंड घ्या आणि कापून घ्या. कमीजचा आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक टूल्स आणि साहित्य असे आहे: 2.6 मीटर गुणिले 0.9 मीटर पॉपलाइन फॅब्रिक, ब्राउन ट्रेसिंग पेपर, टेलरचा खडू, प्लास्टिक रूलर, टेलरची खात्री, मेजरिंग टेप, एल स्केल, फ्रेंच कर्व, ट्रेसिंग व्हील, स्ट्रेट पिन. कमीजसाठी पेपर पॅटर्न तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. ड्राफ्टिंग टेबलच्या लांबीवर एक तपकिरी कागद सरळ ठेवा. तपकिरी कागदाची रुंदी समान भागामध्ये फोल्ड करा, जेणेकरून ती वरच्या बाजूस तोंड करून असतील. तपकिरी कागदाच्या घडी घातलेला काठ मार्किंग 0 ते 1 जुळवण्यासाठी पॅटर्न तयार करा. बॉडीज फ्रंटच्या ड्राफ्टिंग सविस्तर शिकून घेऊया. बिंदू 0 ते बिंदू 1 पर्यंतची चिन्हे फुल लेंथ आणि 3 सेंटीमीटर इतकी आहेत, जी डार्टसाठी आहे. बिंदू 0 ते बिंदू 2 पर्यंतचा मार्क म्हणजे 4-2 बिंदू 5 सेंटीमीटर आहे. बिंदू 0 ते बिंदू 3 पर्यंतची खूण ही नैसर्गिक कंबर आहे. बिंदू 2, 3 आणि 1 वरून स्क्वेअर आउट करा. 0 पासून ते 4 पर्यंत खूण खांदा 2 मध्ये विभागाच्या समान आहे. 4 पासून चौकोन आखा आणि त्यावर 5 खूण करा. 2 पासून ते 6 पर्यंत खूण ही बस्ट बाय 4 अधिक 2.5 सेंटीमीटर समान आहे. 6 पासून चौकोन आखा आणि 7 खुणा करा. 7 पासून ते 8 पर्यंत खुणेची रेषा आखा आणि बिंदू 6 आणि 8 जोडा. बिंदू 1 ते बिंदू 9 पर्यंतच्या मार्क 4 + 10 सेंटीमीटरने बस्ट बरोबरीचा आहे. 9 पासून ते 10 पर्यंत खुणेची रेषा बस्ट बाय 3 च्या समान आहे आणि बिंदू 10 आणि 8 जोडा. 10 पासून ते 10A पर्यंत खूण 8 ते 10 बिंदूंच्या अर्धाचा सामना आहे. 10A पासून ते 10B पर्यंत खूण करा आणि 8, 10B आणि 10 आकार घ्या. बिंदू 0 ते बिंदू 11 पर्यंत मार्क 12 ते बस्ट बरोबरीचा आहे. 4 पासून ते 12 पर्यंत खूण बस्ट बाय 36 च्या समान आहे. बिंदू 11 आणि 12 जोडा. 0 पासून ते 13 पर्यंत खूण बस्ट बाय 8 अधिक 1.5 सेंटीमीटरच्या समान आहे. नंतर 13 पासून चौकोन आखा. 11 पासून खाली चौकोन आखा आणि 14 खूण करा. बिंदू 14 पासून ते 15 पर्यंत खूण करा आणि बिंदू 11, 15 आणि 13 जोडा. बिंदू 5 ते बिंदू 16 ते 12 ते 5 च्या 1/3 बरोबरीचे मार्क करा. नंतर बिंदू 16 पासून स्क्वेअर आउट करा. 16 पासून ते 17 पर्यंत खूण 1.2 सेंटीमीटर समान आहे. नंतर बिंदू 12 आणि 17 जोडा आणि कोनाचे बिंदू 16
5 आणि 6 विभाजित करा. 5 पासून ते 5A पर्यंत खून बिंदू 6 ते 5व्या 1/3 समान आहे. नंतर बिंदू 12, 17, 5A आणि 6 आकार घ्या. बिंदू 5 ते बिंदू 18 पर्यंतचा मार्क आहे. बिंदू 0 पासून ते 19 पर्यंत खून ही बिंदू 3 पासून ते 20 पर्यंत समान आहे आणि बस्ट बाय 12 अधिक 1.2 सेंटीमीटर समान आहे. बिंदू 19 आणि 20 जोडा. बिंदू 20 पासून वर आणि खाली चौकोन आखा. बिंदू 19 ते पॉइंट 21 पर्यंत चिन्हांकित करा. बस्ट लेवलच्या बरोबर. 21च्या बिंदूपासून 22 बिंदूपर्यंत चिन्हांकित आहे. बिंदू 20 पासून ते 23 पर्यंत खून बिंदू 20 पासून ते 22 पर्यंत समान आहे. बिंदू 20 पासून ते 24 पर्यंत खून बिंदू 20 पासून ते 25 पर्यंत समान आहे. पॉइंट 6 ते पॉइंट 26 पर्यंत मार्क जे बस्ट बाय 8 ने बरोबर आहे. बिंदू 21 ते बिंदू 27 चिन्हांकित आहे. 26 ते 28 बिंदू पर्यंत चिन्हांकित करा. तसेच बिंदू 26 ते 29 ला समान चिन्हांकित करा. बिंदू 18 ते बिंदू 30 हे चिन्हांकित आहे. बिंदू 30 ते बिंदू 31 बस्ट बरोबर 12 ने विभाजित वजा 1 सेमी चिन्हांकित आहे. बिंदू 30 ते बिंदू 32 हे चिन्हांकित आहे. बिंदू 8 ते 33 पर्यंत खून ही बिंदू 8 ते 34 पर्यंत समान आणि बस्ट बाय 12 समान आहे. बॉडीज बॅग तयार करण्याबद्दल जाणून घेऊया. बिंदू 0 ते बिंदू 35 चिन्हांकित करा जे बस्ट भागिले 8 बरोबर आहे. बिंदू 12 ते 36 पासून चिन्हांकित करा जे 12चे अर्ध्यानंतर बिंदू 5 पर्यंत बरोबर आहे. बिंदू 5 पासून ते 5B पर्यंत खून बिंदू 5 आणि 6च्या अर्थांच्या समान आहे. आर्म होलचे मागच्या आकाराचे बिंदू 12, 36, 5B आणि 6 आहेत. स्लीवच्या ड्राफ्टिंग बद्दल जाणून घेऊया. स्लीव बिंदू 0 ते बिंदू 1 पर्यंत चिन्हांकित केले पाहिजे जे स्लीव्स लांबीच्या बरोबरीचे आहे. बिंदू 0 ते बिंदू 2 चिन्हांकित करा जे बस्टच्या 4 वजा 2.5 सेंटीमीटर बरोबर आहे. त्यानंतर बिंदू 2 ते बिंदू 4 चिन्हांकित करा जे बस्ट भागिले 12 अधिक 2.5 सेंटीमीटर बरोबर आहे. 1 ते बिंदू 5 जो स्लीव बॉटमच्या बरोबरीने 2 ने समतुल्य आहे. बिंदू 4 पासून ते 6 पर्यंत खून बिंदू 4 ते 5 पर्यंत अर्ध्याच्या समान आहे. बिंदू 6 ते बिंदू 7 चिन्हांकित आहे. बिंदू 0 पासून ते 8 पर्यंत खून बस्ट बाय 24 समान आहे. नंतर बिंदू 4 ते 8 जोडा आणि ते 4 समान भागात विभागा. नंतर 9, 10 आणि 11 खुणा करा. बिंदू 11 ते बिंदू 12 चिन्हांकित आहे. बिंदू 10 ते बिंदू 13 चिन्हांकित आहे. बिंदू 9 ते बिंदू 14 चिन्हांकित आहे. त्यानंतर 0, 14, 13, 12 आणि 4 यांना पुन्हा आकार द्या. बिंदू 4 ते बिंदू 15 चिन्हांकित करा जे बस्ट मागले 24 इतके आहे. बिंदू 15 ते बिंदू 16 चिन्हांकित आहे. बिंदू 8 ते बिंदू 17 चिन्हांकित आहे.
बिंदू 18 ते बिंदू 20 चिन्हांकित आहे. बिंदू 19 ते बिंदू 21 चिन्हांकित करा. त्यानंतर समोरच्या आकाराला 0, 21, 21, 16 आणि 4 अशा संख्या घ्या. मास्टर पॅटर्न तयार करण्याबद्दल जाणून घेऊया. कापलेला कागद पॅटर्नमध्ये जोड, शिवण, माया, टर्निंग, हेम इत्यादीसाठी माया जोडणे आवश्यक असते. मान, खांदे आणि आर्म होल माया अलाउन्स 0.75 सेंटीमीटर आहे. बॉटम टर्निंग माया अलाउन्स 6 सेंटीमीटर आहे. डाव्या हाताच्या मागील बाजूस ब्लँकेट भाग 4 सेंटीमीटर आहे. स्लीव टॉप माया अलाउन्स 0.75 सेंटीमीटर आहे. टर्निंग माया अलाउन्स 6 सेंटीमीटर आहे. आवश्यक मार्किंगवर नॅच कापून घ्या. लेआउट आणि कटिंगसाठी कुडत्याचे कापड कटिंग टेबलवर उलटे करून पसरून ठेवा. कमीजच्या सर्व कंपाऊंड ची रूपरेषा चिन्हांकित करा. मास्टर पॅटर्न काढून टाका आणि फॅब्रिकचे कंपाऊंड कापून घ्या. त्यांची पोझिशन सेट करण्यासाठी डार्ट मार्किंगवर नॅच कापून घ्या. चर्चा केलेल्या प्रमुख मुद्द्याचा आढावा घेऊया. 0 ते 1 असे चिन्हांकन करून सममितीच्या घडी घातलेल्या कडांना समांतर असा कमीजचा ड्राफ्ट तयार करा. तयार केलेला पेपर पॅटर्न ठराविक रेषेवर कापून मास्टर पॅटर्न काढा. कापड पसरा, मास्टर पॅटर्न अरेंज करा आणि कापडाचे कंपोनंट कापा. अचूकतेसाठी नॉच जोडा. हे आम्हाला सत्राच्या शेवटी आणते. आशा आहे की आपण लेडीज सूटचे शिवणकाम भाग 3 कमीजचा आराखडा तयार करण्याबद्दल चांगली माहिती प्राप्त केली असेल. भेटू पुढच्या सत्रात.